We are going for Sari Walkathon. Are you? Yes, we are also coming. My Sari, my pride. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याबाबतच्या प्रक्रियेसंदर्भात मंगळवारी महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ समता तपासणी पथकाकडून भेट देऊन माहिती जाणून घेण्यात आली। माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे। त्या दृष्टीने आता शासनाकडून पावले टाकली जात असून लवकरच नर्सिंग कॉलेज सुरू होईल। तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदेकडून इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल IGM 2016 मध्ये राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले। त्यानंतर या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ते इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय IGMच झाले। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यात 200 बेडच्या या रुग्णालयास 300 बेडची मान्यता मिळाली आहे। या ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधा मिळण्यासह आवश्यक तो स्टाफ उपलब्ध होण्याबरोबरच नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे हे प्रयत्नशील आहेत। नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। त्याच दृष्टीने नियोजित नर्सिंग कॉलेज संदर्भात उपलब्ध सुविधा व अन्य बाबींची महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ समता तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकाने रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली। रुग्णालयात उपलब्ध आवश्यक सेवा सुविधा पाहून पथकाने कौतुक केले। रुग्णालयात नर्सिंग कॉलेजच्या दृष्टीने क्लासरूम, ग्रंथालय, सभागृह, कॅन्टीन, वसतिगृह, मूलभूत परिचारिका लॅब, सामाजिक आरोग्य परिचर्या लॅब, शरीर रचना शास्त्र लॅब, माता व बाल परिचर्या लॅब, संगणक लॅब, आहारशास्त्र लॅब, दृकश्राव्य साधने लॅब यासह शिक्षण कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे लवकरच नर्सिंग कॉलेज सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। या पथकात शासकीय महाविद्यालय साताऱ्याचे प्रोफेसर डॉक्टर अभिजित निघोट, सामान्य रुग्णालय सांगलीच्या पाठ्यनिर्देशिका श्रीमती स्नेहा जाधव, पाठ्यनिर्देशक संतोष बळवंत यांचा समावेश होता। यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश मोरे, आदी सेविका चारुशिल्पा ML, सोनल माने, रुपाली बळवंत, सीमा कदम, आशा शिंदे, प्रांजली दुधवडकर, अपर्णा जोशी, विलास सुगावकर, ज्योती जाधव व रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके उपस्थित होते।